नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत मिलिंद कांबळे, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष. डिक्की म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. अशा प्रकारची संस्था स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जन्माला येते. दलित उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं, दलित उद्योजक तयार करावेत, देशामध्ये जास्तीत जास्त दलित करोडोपती, दलित मिलियनर्स जन्माला यावेत, अशी मिलिंद कांबळेंची इच्छा आहे. त्यासाठी ते काय करतायत, कशी वाटचाल करतायत, त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय, हे जाणून घ्यायचा मी आज प्रयत्न करणार आहे. मिलिंद कांबळे, मोठं काम तुम्ही आरंभलेलं आहे, ऐतिहासिक काम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून या देशातल्या दलित वर्गाने मोठी प्रेरणा घेतली आणि प्रगतीचा मार्ग अनुसरला. त्यानंतर आता तुम्ही ही दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज स्थापन केली आहे. दलित मिलियनर जन्माला यावेत अशी तुमची इच्छा आहे, पण डिक्की जन्माला घालावी असं तुम्हाला का वाटलं? मुळात बाबासाहेब आंबेडकर हे माझं दैवत. अर्थात सगळ्याच दलित समाजातले आणि भारतीय समाजातले लोक मानतात बाबासाहेब आंबेडकरांना, परंतु मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अभ्यासक आहे. त्यातल्या त्यात त्यांचं जे इकॉनॉमिक्समधले जे विचार आहेत त्याचा मी अभ्यासक आहे. याच्यातूनच मी 2001 साली एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरची एक वेबसाईट निर्मिती केली होती आणि त्याचा फोकसच असा होता, द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया डॉक्टर B.R. आंबेडकर. बाबासाहेब अनेक विषयामध्ये पारंगत होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी अनेक विषयात काम केलेलं आहे, परंतु ते एक अतिशय चांगले अर्थतज्ञ होते हे बरंचसं माहिती आहे, पण त्याची फारशी चर्चा झाली नाही. तर तो पर्टिक्युलर एक मुद्दा घेऊन आम्ही त्याची वेबसाईट बनवली होती आणि बाबासाहेबांचे आर्थिक विचार जगाला माहिती व्हावेत हा एक त्याच्यामधला हेतू होता आणि ते केलं. आणि त्यामुळे माझ्या ह्याच्यावरती बाबासाहेबांच्या आर्थिक विचाराचा मोठा प्रभाव आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आम्ही सगळेजण, आपण सगळेजण, चळवळीमधले नेते असतील, कार्यकर्ते असतील, सगळेजण आम्ही भाषणामध्ये असं म्हणतो की दलित समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता झाली पाहिजे. परंतु गेल्या 50-1 वर्षामध्ये या वाक्याशी सुसंगत असं आम्ही सामाजिक स्तरावरती खूप मोठी लढाई लढलेलो आहोत. शैक्षणिक स्तरावरती काही प्रमाणात आमचं काम चालू आहे, पण दलित समाजाची आर्थिक मुक्ती कशी मिळेल यासाठीचं फारसं चिंतन झालं नाही किंवा फारशी थोडीफार काही मंडळींनी त्याच्याबद्दल लिहिलं आहे. परंतु तो मुद्दा घेऊन दलित समाजाची आर्थिक मुक्ती झाली पाहिजे हा विषय डोळ्यासमोर असं तुम्ही का म्हणताय? म्हणजे दलित समाजाची आर्थिक उन्नती झाली नाही, तुम्ही म्हणताय सामाजिक उन्नती झाली, ते बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आर्थिक उन्नती झाली नाही असं तुम्हाला का वाटतंय? कारण एकीकडे दलित समाज शिकल्यानंतर चांगल्या नोकऱ्या मिळायला लागल्या, यातून आर्थिक उन्नती होते असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, यातून आर्थिक उन्नती होते, परंतु ती आपल्या कुटुंबापुरती एक मर्यादित होते. जर तुम्ही व्यवसायामध्ये गेलात तर तुमच्याकडे अधिक पैसा येऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या मनामध्ये आहे की आपल्या समाज बांधवांसाठी काम करायचं आहे, हे करण्यासाठीची थोडी ताकद, थोडा पैसा लागतो. तो पैसा हा व्यवसायातून, उद्योगातून उभा राहू शकतो आणि तो जर झाला तर त्याच्यातून मग आपण चांगल्या प्रकारे दलित समाजाला मार्गदर्शन, आर्थिक चांगल्या. तुमचं असं म्हणणं आहे फक्त नोकऱ्यांवर समाधानी राहू नका, नोकऱ्या ही पहिली पायरी होती, आता उद्योजक बनूया आणि आणखीन पुढे जाऊया. येस, एक्झॅक्टली. भारतीय राज्यघटनेनुसार दलित समाजाच्या विकासाची जबाबदारी ही राज्य आणि म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार, स्टेट, यांच्यावरती आहे. ते सरकार त्याच्या माध्यमातून करत आहे, शिक्षणासाठी काम करत आहे, नोकऱ्यामध्ये आरक्षण आहे, हे होतच आहे. त्याचा लाभ दलित समाजाच्या लोकांना मिळतो आहे. परंतु त्याच्याही पेक्षा आता ही इकॉनॉमी खुली झालेली आहे आणि या खुल्या इकॉनॉमीमध्ये आपणही गेलं पाहिजे, घुसलं पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायामध्ये गेलं पाहिजे. मुळात दलित समाजाकडे स्किल आहेत आधीपासून. जर आपण पूर्वी जर बघितलं इतिहास आपला, तर ग्रामीण भागामध्ये, गावामध्ये दलित समाज काय करत होता? तर दलित समाज हा गावातल्या ज्या सगळ्या सेवा पुरवण्याचं काम करायचा. म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं मॅनेजमेंटच्या, तर आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर्स होतो मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये. व्हॉट वॉज द रोल काय होता दलित समाजाचा? ज्या काही सगळ्या सेवा आहेत, बारा बलुतेदार आणि हे सगळं, अशा प्रकारे ती इकॉनॉमी चालायची, गावाचा गाडा चालायचा. त्या ह्याच्यामध्ये आमचाही मोठा रोल होता.
तर हे स्किल आहे, दलित समाजामध्ये स्किल आहे. हे फक्त त्याला थोडंसं चालना देण्याचं काम आम्ही करतो आहोत. तुम्ही म्हणता की चालना देण्याचं काम करतात, पण हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे तुम्ही डिकीची स्थापना केलीत, त्याआधी दलित उद्योजकांना काय अनुभव येत होते? तुम्हाला असं वाटतं का उद्योजक बनणं स्वातंत्र्यानंतर 60 वर्ष झाली तरी दलिताच्या दृष्टीने तेवढं सोपं नव्हतं? हे खरं आहे. स्वातंत्र्याच्या नंतर काही उद्योजक हे नक्की काही ना काही प्रमाणात आपापलं करत होते, परंतु असं सोपं नाही दलित समाजाच्या माणसाला उद्योग उभं करायचं. मी एक मध्ये पुस्तक वाचलं नंदन निलकनी यांचं, इमॅजिन इंडिया, आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की एखाद्या नव्या प्लेयरला व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते किती डिफिकल्ट असतं हे नंदन निलकनी लिहित आहेत. नंदन निलकनी जो अप्पर कास्ट कम्युनिटीमधले आहेत, तर त्या माणसाला नव्या व्यवसाय सुरू करत असताना डिफिकल्टी फेस करायला लागतात. तर नक्कीच दलित समाजाच्या माणसाचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे डबल प्रॉब्लेम्स आहेत. अप्पर कास्टच्या माणसाचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यापेक्षा आमचे प्रॉब्लेम्स हे डबल आहेत, हे झालेलं आहे. परंतु तरीसुद्धा या सगळ्या कठीण परिस्थितीतून दलित समाजाच्या तरुणांनी माणसांनी अतिशय जिद्दीने कष्टाने अतिशय चांगले व्यवसाय उभे केलेले आहेत. पण मला सांगा, हे व्यवसाय उभे करताना तुम्ही जे म्हणताय की उच्चवर्णीय जे उद्योगपती असतात, वरच्या समाजातून आलेले जे उद्योगपती असतात, त्यापेक्षा अधिक अडचणी या दलित उद्योजकाला येतात, असा काही अनुभव आलाय का तुम्हाला? असे तर खूप अनुभव आहेत बरं का. म्हणजे तुम्हाला पुण्यातल्या आमच्या काही लोकांचं म्हणजे एक तर सगळ्यात मोठं प्रॉब्लेम हा आहे की भांडवलाचा. कारण कुठल्याही प्रकारचं सेक्युरिटी, कोलॅटरल सेक्युरिटी आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी लागतात बँकेमध्ये गेलं की कर्ज घेण्यासाठी, एक तर मुळात बँकेत कर्ज मागायला अर्ज गेल्यानंतर त्याच्यावरती नाव काय आहे, कांबळे आहे का कुलकर्णी आहे, याच्यावरूनच आयडेंटिफाय होतं. महाराष्ट्रामध्ये तर नावावरनं जात कळते लगेच. त्यामुळे लगेचच तिथे तो जो बसणारा मनुष्य आहे तो कोण आहे माहिती नाही, पण तो त्याच्यावरनं सुरुवात करतो की बाबा कांबळे आहे. समजा ठीक आहे, गायकवाड हे नाव सगळीकडे असल्यामुळे ते कळत नाही, मग त्याचा ॲड्रेस काय आहे, त्याचा ॲड्रेस आंबेडकर नगर आहे. मग असे जे काही हे आहेत तर याच्यावरून तो आयडेंटिफाय करतो. तुम्हाला असं वाटतं अजूनही कर्ज नाकारलं जातं? हो, नाकारलं जातं. समजा कर्जासाठी अर्ज करणारा माणूस हा दलित समाजातला असेल तर कर्ज नाकारण्याची प्रथा अजूनही बँकांमध्ये आहे? हो, आहे ना. पण जर समजा बँकांचे जे रूल्स तुम्ही जर सगळे फुलफिल करत नसाल तर बँक हे तुमचं कर्ज नाकारते. जर रूल फुलफिल करत असाल तुम्ही तर मग एवढं द्यायचं का? मग अनुभव नाही, पहिल्यांदा बँकिंग करतोय, समजा मी 2 कोटी मागितले, मी जरी त्याचे नॉर्म्स पूर्ण करत असेल तर मग 2 कोटी एकदम कसे द्यायचे यांना? ह्यांची काही व्यवसायाची हिस्ट्री नाही आहे, पार्श्वभूमी यांना काही व्यवसायाची नाही, अशी एक मानसिकता बँकेमध्ये आहे, त्या इन्स्टिट्यूशनमध्ये. तर याचा अनुभव अनेकांना आहे सर. दुसरा जो भाग आहे की काही लोकांनी नाव बदललं. तर पुण्यामध्ये सर एक मुकुंद कमलाकर, ॲक्च्युली ते मुकुंद कांबळे आहेत, पण त्यांनी कांबळे हे नाव सोडून दिलं. कांबळे हे नाव सोडून दिलं आणि त्यांनी कमलाकर हे नाव केलं. ते उद्योजक आहेत. ते उद्योजक आहेत. अतिशय चांगला उद्योग आहे त्यांचा, स्वतःचा प्रोडक्ट आहे. सूर्याटेक सोलर सिस्टम नावाची त्यांची कंपनी आहे आणि आज पुण्यामध्ये जवळजवळ 7,000 त्यांचे क्लायंट्स आहेत. आणि त्या 7,000 क्लायंट्स पैकी मी त्याला एकदा विचारलं, मुकुंद, की याच्यामध्ये दलित समाजाच्या किती माणसांच्या घरावरती तू सिस्टम बसवलेली आहे किंवा ते किती तुझे क्लायंट्स लिस्टमध्ये आहेत? तो म्हणला की मिलिंद 3 ते 5% आसपास असतील. म्हणजे 7,000 जवळजवळ 300 ते 350 लोक फक्त दलित समाज. मग बाकी कोण आहेत? बाकी सगळे अपर कास्ट आणि असे सगळी हे मंडळी आहेत. पण माझं प्रॉडक्ट हे चांगलं आहे, गुणवत्ता पूर्ण आहे, त्याची किंमत किफायतशीर आहे, त्यामुळे सगळे. पण त्यांनी नाव का बदललं? म्हणजे नाव बदललं याचं कारण आपले क्लायंट जे आहेत, आपले जे कन्झ्युमर आहेत ते सगळे दलितेतर आहेत म्हणून बदललं का कांबळे या नावामुळे त्यांना काही अडचण आली? नाही, कांबळे या नावामुळे त्याला व्यवसाय मिळेल की नाही अशी भीती होती, त्यामुळे त्याला नाव बदलायला लागलं. बरं, मी मिलिंद कांबळेच आहे, परंतु मी नाव नाही बदललं, नाव नाही चेंज केलं. कारण तुम्ही सुद्धा रिअल इस्टेटमध्ये आहात, तुमची सुद्धा मोठी कंपनी आहे, पण तुम्ही नाव नाही बदललंय. सर, मी कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. तुम्ही या देशामध्ये जर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री जर बघितली तर खूप मोठी इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये खूप लोकांना रोजगार दिला जातो. सर, पुण्यामध्ये एक निकमार नावाची इन्स्टिट्यूट आहे. त्या निकमार इन्स्टिट्यूटचा एक सर्वे आहे.
देशातल्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये 80% लोक हे SC ST याच्या कॅटेगरीतले आहेत. म्हणजे प्रत्यक्ष लेबर जो आहे तो SC ST मधला आहे. त्याचा जो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्यांच्यापैकीच आहे, त्याचा PT कॉन्ट्रॅक्टर आहे, स्मॉल कॉन्ट्रॅक्टर आहे, सब कॉन्ट्रॅक्टर, इथपर्यंतची जी चेन आहे ती कन्स्ट्रक्शनमध्ये. कन्स्ट्रक्शन वर्क हे डिफिकल्ट असतं, हार्ड असतं आणि ते आम्हीच करू शकतो. त्यामुळे मला त्याची कधी नाव बदलायची वेळ पडली नाही, कारण तसं आम्ही क्वालिटी आणि सगळ्या गोष्टी डिलिव्हर करतो आहोत. आणि स्वतः इंजिनियर आहे, याच्यातला अनुभव आहे आणि कन्स्ट्रक्शनचं वर्क हे आमच्यासाठीच आहे.